हॅलो अँड वेलकम टू किरण सेविंग इरा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 चेस्ट साईजचं ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. पण आता हे जे आहे हे ब्लाऊज असणार आहे आपलं बॅक ओपन, म्हणजे आपले जे हुक्स आणि आय जे असणार आहे ते असणार आहे मागच्या बाजूने. तर याच पद्धतीचे आपल्याला जे आहे कटिंग इथे करून घ्यायचे आहे. तर इथं जे आहे ना, मी आपल्याला जेवढं कापड लागतं तर तेवढंच इथे मी फोल्ड करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर यामध्ये मी कसं घेतलं, तर जेवढी ही आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये मी जेवढंही आपलं शिलाई मार्जिन असतं. आता इथं कोणी कोणी 1 इंच, 1.25 इंच किंवा 1.5 इंच, 2 इंचापर्यंत जास्तीत जास्त शिलाई मार्जिन ॲड करत असतं. तर मी इथे जे आहे 1.5 इंचापर्यंत जे आहे शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आणि थोडंसं एक्स्ट्राही घेतलेलं आहे. तर ते का, कारण आपण बनवणार आहोत आपलं बॅक ओपनचं ब्लाऊज. तर बॅक ओपनमध्ये काय असतं, म्हणजे बॅक नाही तर फ्रंटही पार्ट आपण कट करायला घेतलं तर हाफ इंच जे आहे आपण काय करतो, जे हुक्स आणि आय असतात त्याच्यासाठी आपण एक मार्जिन घेत असतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये. जेव्हा आपण समोरची ड्राफ्टिंग करतो तेव्हा आपण हाफ इंच हुक आणि आयच्या पट्टीसाठी घेत असतो. पण आता इथे जे हुक आणि आय आहे ते आहे बॅकला. तर आपण काय करणार, बॅककडून आता सर्वात अगोदर मी इथे हाफ इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घेऊन घेतलं. आता त्यानंतर जेही आपले मेजरमेंट्स राहतील ते या लाईनच्या समोरच राहणार आहेत. तर आता इथे जे आहे सर्वात अगोदर मी घेणार आहे आपलं शोल्डर. तर इथे जे शोल्डर आहे ती घेणार आहे मी 5 इंचावरती. तर 5 इंचावरती का, कारण 32 चेस्ट साईज आहे तर नॉर्मली 5 इंचावरती आपण चेस्ट घेत असतो. आणि जी याची आता या गळ्यासुद्धा आहे, सॉरी, याचा जो गळा सुद्धा आहे तो डीप आहे. तर त्याच्यासाठी आपण 5 इंच शोल्डर इथं घेणार आहोत. आणि आता या जे ब्लाऊज आहे याची शोल्डर पट्टी सुद्धा आपल्याला तयार ठेवायची आहे, ती फक्त 1.5 इंच. तर 1.5 इंच ठेवण्यासाठी मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेत असते. तर इथं जे आहे 1.25 इंचावरती मी शोल्डर पट्टी इथे घेणार. तर याचं काय होणार, हाफ इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आणि 1.25 इंच जे आहे आपण पायपिंग करतो किंवा मग पट्टी फोल्ड करून घेतो तर त्यामध्ये जाणार. तर 1.5 इंचाची जी आपली पट्टी आहे ती इथे रेडी होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता या टाईपनं जे आहे मेजरमेंट्स घ्यायचे असतात. तर यानंतर जे आहे परत मी इथं 5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन इथे अशी मारून घेतली. आता ही लाईन झाल्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे मुंड्याची हाईट. तर मी इथे जे आहे 5.25 इंचावरती मुंड्याची हाईट घेणार आहे. तर इथे सुद्धा एक स्ट्रेट लाईन करून घेतली आणि एक बॉक्स इथे बनला. तर या बॉक्सच्या नंतर 1 इंच अंतरावर जे आहे मी एक इथं पॉईंट देऊन दिला आणि जेही आपलं मेजरमेंट आहे त्याचं हाफ घ्यायचं आणि तिथूनच आपल्याला गोलावा द्यायला सुरुवात करायची आहे. कारण हेच जे आहे आपलं मेजरमेंट व्यवस्थित येत असतात. आपल्याला नेहमी गोलावा द्यायची सुरुवात फक्त हाफपासूनच सुरुवात करायची असते. तर हाफपासून मी जे आहे एक व्यवस्थित असा गोल शेप इथे देऊन दिला. अगोदर जे आहे आपण आपलं चेस्ट इथं घेऊन घेणार. जेवढंही आपलं चेस्ट आहे म्हणजे 8 इंच चेस्ट आणि पुढची जी आहे आपली शिलाई मार्जिन. तर आता आपण चेक करणार आहोत आपला मुंडा. तर या टाईपनं जसं मी इथं मेजर करते त्याच पद्धतीने आपल्याला आपला इथे मुंडा घ्यायचा आहे. तर हा भरत आहे आपला 8.5 इंच आणि आपल्याला हवा आहे 7 इंच. तर आपला जो हा मुंडा आहे तो म्हणजे जास्त भरत आहे. तर मी इथं काय केलं, हाफ इंचाने जे आहे आपलं जे चेस्ट आहे ते कमी केलं, म्हणजे सॉरी, चेस्ट नाही, आपली जी मुंड्याची हाईट आहे ती कमी केली. तर आता मी 5 वरती जो आहे मुंडा ठेवलेला आहे. तर आता आपण काय करणार, इथून 1 इंच अंतरावर असा एक पॉईंट देणार आणि परत 8 इंच जिथं आपलं आहे तिथं एक पॉईंट देणार आणि इथून जे आहे क्रॉसमधून एक पॉईंट दिल्यानंतर जेही आपलं हाफ येतं, आता इथून जे आहे मी अशी थोडासा गोलावा द्यायला इथे गोलावा इथे व्यवस्थित असा देऊन देणार. आता परत आपण आपलं जे मुंडा आहे राऊंड शेप तो चेक करायचा. तर तो किती भरतो हे तो बघूया. तर हा भरत आहे बरोबर असा 7.5 इंच. तर व्यवस्थित आपला 7.5 इंच येणार, कारण हाफ इंच जे आहे आपल्या इथं शिलाई मार्जिनमध्ये सुद्धा चालल्या जाणार आहे. त्यामुळे 7 इंचाचा जो आहे मुंडा इथे तयार होऊन जातो. आता जे आहे आपल्याला द्यायची आहे ब्लाऊजची हाईट. तर ब्लाऊजची हाईट किती आहे आपली 13.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5 वरती एक पॉईंट दिला. आता ही झाली आपली वेस्ट लाईन. आता वेस्ट लाईनवरती जेवढंही आपलं वेस्ट आहे तर इथे जी वेस्ट आहे ते आहे 25 इंच. तर त्याचा चौथा भाग येतो आपला 6.25 इंच. तर 6.25 इंचावरती एक पॉईंट दिला. त्यानंतर 1 इंच जे आहे आपलं टक्ससाठी. तर इथे जे आहे मी बिना टक्सचं म्हणजे विदाऊट टक्सचं ब्लाऊज बनवणार आहे. तर मी एक इंच एक्स्ट्रा टक्ससाठी न घेता फक्त 1.5 इंच जे आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे घेऊन घेतली. तर इथे तुम्ही बघू शकता हा शेप आपला जो आहे तो व्यवस्थित इथे तयार झालेला आहे. त्यानंतर जे आहे आता आपल्याला द्यायची आहे गळ्याची हाईट. तर ती हाईट कितीवर देणार, मला जो आहे रेडी 10चा गळा करायचा आहे. तर त्याच्यामध्ये 1.25 इंच एक्स्ट्रा घेऊन मी 11.25 इंचावरती एक पॉईंट दिला. त्यानंतर एक सरळ अशी एक लाईन मारून घेतली. त्यानंतर जे गळा आहे त्याची रुंदी ठेवलेली आहे मी 2.5 इंच आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळवत एक मी इथं जे आहे व्यवस्थित अशी एक स्ट्रेट लाईन मारून घेतली. आता जो या गळ्याचा शेप आहे ना तो मला ठेवायचा आहे थोडासा स्क्वेअरमध्ये. तर मी इथं थोडासा फक्त असा कर्व शेप दिला, जास्त गोलाई दिलेली नाहीये कारण स्क्वेअर, पण इथे थोडासा कर्व शेपमध्ये इथे मी शेप दिला. आता जेव्हा आपण
डीप नेक शिवतो तर आपलं काय असतं, नेहमी हाफ इंचाचा आपण डाऊन देतो. तर मी इथे डाऊनसुद्धा इथे देऊन दिला. आता या प्रकारे जे आहे पूर्ण ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे. तर हे जे ड्राफ्टिंग आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसेच्या तसे. आता जो ही आपल्याला हाफ इंचचा डाऊन द्यायचा आहे ना, तो मी आता जेव्हा आपण स्टिचिंग करू त्या टायमाला हा डाऊन देणार आहे. तर सध्या मी जे आहे याला डाऊन देणार नाहीये. आता काय करणार, आपण जो फ्रंट पार्ट आहे ना तो कट करायचा आहे आपल्याला. तर फ्रंट तर इथं जे आहे आता आपल्याला याच्यावरती आपला फ्रंट पार्ट इथे ड्रॉ करायचा आहे. तर फ्रंट पार्टसाठी जसंही आपण बॅकला, आता इथे आपण जेव्हा आपलं पॅक ओपन होतं तेव्हा आपण हाफ इंच इथे मार्जिन दिलेली होती, पण इथं आपलं आता हुक ॲड करायचं काम नाही आहे. तर आपल्याला इथं कोणतंही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे, कारण नेहमी जेव्हा आपण फ्रंट मध्ये मेजरमेंट घेतो तर हाफ इंच एक्स्ट्रा घेतो, कारण ते फक्त हुक आणि आयसाठी. तर इथे जे आहे आपली हुक आणि आय काढायची नाही आहे. तर आता इथे फक्त मी काय करणार, जे ही आपलं हाईट आहे तर इथूनच मी मेजरमेंट सुरू करणार आहे. तर जे ही आपली हाईट आहे तर इथं 13.5 इंच आपली रेडी हाईट आहे. तर 2 इंच एक्स्ट्रा घेऊन 15.5 इंचावरती जे आहे मी एक इथे पॉईंट देऊन दिला. आता हे पॉईंट दिल्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे आपलं शोल्डर. तर आपण 5 इंच शोल्डर घेतलं होतं बॅकमध्ये, कारण डीप नेक होता. तर समोरसुद्धा डीपच नेक आहे, त्याच्यामुळे 5 अंतरावर जे आहे मी 5 इंच अंतरावर जे आहे शोल्डर घेतलेलं आहे. एक इथं अशी स्ट्रेट लाईन इथे मारून घेतली. त्यानंतर जी शोल्डरची हाईट आहे ती मुंड्याची हाईट आहे ती ठेवणार आहे 5 इंचावरती, कारण आपण बघितलं की 5 इंचावरती जो आपला मुंडा आहे तो व्यवस्थित इथे निघत आहे. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन बनवून घेतली आणि व्यवस्थित त्याचा एक बॉक्स तयार झाला. तर आपल्याला जेव्हाही आपण फ्रंट आर्म होल ड्रॉ करतो तर हाफ इंच नेहमी आत येत असतो. तर हाफ इंच आतमध्ये एक पॉईंट दिला आणि एक असा नवीन बॉक्स आपला इथे तयार झाला. आता हा जो पॉईंट आहे तिथपासून 1 इंच अंतरावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि जी ही आपली हाईट आहे तर त्याचा एक मधला पॉईंट काढायचा आपल्याला. तर 5.5चं येतं 2.5. तर 2.5 इंच अंतरावर नंतर आपल्याला काय करायचं, एक फ्रेंचवर घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला इथे एक शेप ड्रॉ करून घ्यायचा. तर बघू शकता एक शेप इथे ड्रॉ झालेला आहे. त्यानंतर जी ही आपली चेस्ट आहे तर 8 इंच चेस्ट आणि 1.5 इंचाची जी आहे शिलाई मार्जिन. तर इथं जे आहे आपलं मेजरमेंट झालेलं आहे. तर परत एकदा मेजर करणार. तर इथं जे आहे आपला 8 इंच जे आहे समोरचा मुंडा भरत आहे. तर हाफ इंच जे आहे आपलं इथं स्टिचिंगमध्ये जाणार आणि 7.5 इंचाचा आपला मुंडा भरत आहे. तर जेव्हाही समोरचा मुंडा मेजर करू मागच्या मुंड्यापेक्षा, तर समोरचा मुंडा हा हाफ इंच आपला एक्स्ट्रा भरणारच आहे. कारण आपण काय करतो, इथून जे आहे आपला शेप आतून ड्रॉ करतो तर तेवढं अंतर आपलं वाढतं. जर आपला फ्रंटचा असता तर आपला इथून असा आला असता, तर हा जो आहे इतका जो पार्ट असतो तो आपला कट होत असतो. तर यानंतर जे आहे आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर शोल्डर इथं किती घ्यायचं आहे, जितकं आपण मागं घेतलेलं होतं तर 1.5 इंच तयार पाहिजे. तर 1.25 इंच एक्स्ट्रा घेऊन 2.25 इंचावरती एक पॉईंट दिला. त्यानंतर गळ्याची हाईट, तर गळा इथे ठेवायचा आहे मला 8 इंच रेडी. तर 8.25 इंचावरती मी एक इथं पॉईंट दिला. हा झाल्यानंतर आपण एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. त्यानंतर जे आहे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची. तर मी ते 2 इंच जी आहे गळ्याची रुंदी घेणार आहे, कारण खूप अडफाट होईल समोरचा गळा. तर इथं जे आहे नंतर एक स्क्वेअर बनला, त्याच्यानंतर एक थोडासा असा गोल शेपमध्ये, कारण थोडासा स्क्वेअरमध्ये जे आहे आपल्याला गळ्याचा शेप येऊ द्यायचा आहे. तर थोडंसं किंचितच मी इथं फक्त गळ्याला गोलावा दिला. तर यानंतर जे आहे आता आपल्याला काढायचा आहे आपला बस्ट पॉईंट. तर जेवढंही ब्लाउजवर भरत असेल तर 9.5 इंच बस्ट पॉईंट आहे, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि 10वरती आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. आता इथून जे आहे जेवढं ही आपलं चेस्ट आहे तर इथं किती चेस्ट आहे आपलं 3.2 म्हणजे 32 इंच, कारण छातीचा 10वा भाग आणि त्याला छातीचा 10वा भाग म्हणजे जेवढी छाती आहे त्याला 10ने डिवाईड करायचं, म्हणजे आपल्या इथं 3.2 म्हणजे 32 इंचाची चेस्ट आहे. तर 3.2 आपलं मेजरमेंट येतं. तर इथं जे आहे मी 3.2 न घेता 3.8 घेणार आहे, कारण आपलं हाफ इंच जे आहे ते कशामध्ये चाललं जातं, शिलाई मार्जिनमध्ये. तर जेवढं इथं घेतलं त्याच्यापेक्षा फक्त हाफ इंच कमी इथं एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर इथे जे आहे मी 2.25 इंचाचा जो आहे टक्स इथे देणार आहे आणि इथून जे आहे व्यवस्थित असा आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे. व्यवस्थित असा एक असा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा.
आता हा शेप ड्रॉ झालेला आहे, तर हाच शेप आपल्याला समोर मुंड्यापर्यंत व्यवस्थित असा न्यायचा आहे. तर इथे बघू शकता व्यवस्थित असा आपला फ्रेंच जर कर्व असेल तर व्यवस्थित असा शेप इथे ड्रॉ होऊन जातो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपली वेस्ट टाकायची आहे. तर वेस्ट कशी टाकायची इथे आता कारण इथं आपण एकसारखी तर वेस्ट टाकू शकत नाही आहे, कारण आपल्या मधात टक्स आलेला आहे. तर आता काय करणार आपण, इथं काय केलं होतं, जेवढाही आपला छातीचा दावा भाग होता 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं. तर का घेतलं, कारण आपलं शिलाईमध्ये जाणार. तर आता इथे सुद्धा शिलाईमध्ये जाणार, मग हा इथं पण 1 पॉईंट देऊन घेतला. आणि इथपासून तर इथपर्यंत किती भरतंय, तर याला 3.1 म्हणजे कमी भरतंय. तर आता आपल्याला इथं घेताना काय करायचं आहे, 3.1 इथं सोडून द्यायचं आहे. बघू शकता याप्रमाणे. आता मी इथं सोडून दिलं आणि 6.25 इंचावरती आपली चेस्ट आहे म्हणून 6.25 इंचावरती 1 पॉईंट दिला. नंतर जे आहे 1.5 इंचाची शिलाई मार्जिनसुद्धा इथे दिली. आता हा जो 1/2 इंचाचा आपला भाग वाचलेला आहे, म्हणजे इथं जे एक्स्ट्रा घ्यायचं आहे, तर आपण इकडून तर 1/2 इंच घेतलं, तर आपल्याला इकडून सुद्धा 1/2 इंच लागल. तर मग हा 1/2 इंच आपण इकडं वाढवून घ्यायचं. आता इकडं जे आहे इकडून सुद्धा जेवढा आपण इथं घेतला तेवढाच 1/2 इंच जे आहे आपल्याला इथं सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. तर एक स्ट्रेट लाईन इथं व्यवस्थित मारून घ्यायची. आता तुम्हाला समजलंच असेल की वेस्ट आपल्याला कशी घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, एक मेजरमेंट जे आहे राहिलेलं, की आपल्याला इथपासून जो ही आपला बस पॉईंट आहे तिथपर्यंत मेजर करायचं आहे किती भरतंय, आणि इथपासूनच आपली जी कर्व शेपमध्ये लाईन आहे ती सुद्धा मेजर करायची आहे की ती किती भरते. तर इथे बघू शकता इतकं आपलं होतंय. तर जेवढंही हे आहे त्याच्या डबलनं आपल्याला इकडे कमी करायचं आहे. ते 1/2 इंच एक लाईन भरली तर 1 इंच आणि 2 लाईन आपल्याला इकडे कमी करायचं आहे. तर ही जी आहे ही अशी एक क्रॉसमध्ये लाईन इथे मारून घ्यायची, आणि जिकडून हुक आणि आईची पट्टी असते तिकडून सुद्धा 1/2 इंच आपल्याला एक क्रॉसमध्ये लाईन इथे मारून घ्यायची. आता हे जे आहे आपलं फ्रंटचं ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे. तर आपल्याला हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपला इथं काय आता हे आपलं फ्रंट म्हणजे फ्रंट जोडलेलं आहे, म्हणजे बॅक ओपन आहे. तर आपल्याला इथलचा भाग जो आहे तो आपल्याला इथे कट करायचा नाही आहे. तर आपला फ्रंट पार्टसुद्धा इथे कट झाला. आता आपल्याला करायचे आहे आपल्या स्लीव्ज. तर इथं जे आहे आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहे. तर सांगितल्याप्रमाणे जी आपली स्लीवची हाईट आहे ती रेडी आहे आपल्याला 8.5 इंच ठेवायची, पण आपण काय करतो 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर त्यासाठी जे आहे मी इथं 1 इंच जे आहे एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर 9.5 इंचावरती 1 पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन अशी इथे मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडून जे आहे आपल्याला आता डाऊन द्यायचं आहे. तर 2.25 इंचावरती जे आहे मी स्लीवचा डाऊन इथे दिलेला आहे, आणि 7 इंचावरती जे आहे आपल्याला द्यायची आहे आपली मुंड्याची राऊंड शेप. जोही आपला मुंड्याचा राऊंड शेप असेल त्याची हाईट जी आहे ती इथं देऊन द्यायची आहे. म्हणजे जो राऊंड आहे ज्याचं मेजरमेंट आहे ते इथं देऊन द्यायचं आहे. तर इथं किती आहे आपलं 7 इंचाचा मुंडा आहे. तर 7 इंचावरती मी इथं क्रॉसमध्ये पॉईंट देऊन दिला, आणि मुंडे म्हणजे आपण जे डाऊन देत असतो म्हणजे याला कॅप हाईटसुद्धा म्हणतात. जी कॅप हाईट आहे ती दिलेली आहे मी 3.25 इंच. आता जे आहे इकडून आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं 2 ते 2.25 इंचापर्यंत सोडायचं आहे, आणि इथपासून जे आहे आपल्याला थोडासा असा शेप इथे देऊन द्यायचा आहे. तर जे आहे ना आपल्याला थोडंसं हातालाच थोडंसं असं हे करत व्यवस्थित असा शेप इथे देऊन द्यायचा. तर बघू शकता या टाईपने जे आहे आपल्याला व्यवस्थित असा शेप देऊन द्यायचा. आता हे तर मेजरमेंट आपलं झालेलं आहे. आता आपल्याला द्यायची आहे फिटिंग. तर इथे जी फिटिंग आहे ती आहे 8.5 इंच. तर 8.5चं किती येतं हाफ, 4.25 इंच. तर 4.25 इंचावरती 1 पॉईंट, आणि 1.5 इंच जे आहे आपलं शिलाई मार्जिन जे आहे ते इथे मी देऊन दिलं. आता हा पॉईंट झाल्यानंतर समोरचं जेही आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते सुद्धा मी इथे देऊन दिलं, आणि दोन्हीही पॉईंट मॅच करत जे आहे थोडंसं असा इथे आपण एक पॉईंट देऊन दिला. आता हा पॉईंट थोडासा असा स्ट्रेट न देता थोडंसं याला मी काय केलं, थोडंसं कर्व शेपमध्ये देऊन दिलं. थोडंसं असं कर्व शेपमध्ये देऊन द्यायचं. तर हे का, कारण आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा काय होतं, आपला हा जो भाग असतो म्हणजे जो इतकं आपल्या इथं भरता येईल, तर हा जो पॉईंट आहे हा आपला एक्स्ट्रा भरतो आणि नंतर कपडा गोळा होतो. तर त्यामुळे काय करायचं, असं थोडं
असा आतून शेप आणि कर्व शेपमध्ये आपल्याला इथे शेप देऊन द्यायचा आहे. तर आता आपण याची जर फिटिंग पाहिली, आता हे जे ब्लाऊज आहे फिटिंगचं, तर आपण इथं जर बघितलं याचं फिटिंग, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित जितकं आपल्याला पाहिजे तेवढंच आलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता मी काही अंदाजे घेतलं होतं की जी हाईट म्हणजे जे मेजरमेंट आहे त्याच्यानुसार जी आपली ब्लाऊजची फिटिंग असेल ती असेल 11 इंच, त्याचं हाफ येतं 5 इंच, सॉरी 5.5 इंच. तर त्याच्यामुळे जे आहे मी 5.5 वरती एक पॉईंट दिला, तर व्यवस्थित ही आपली फिटिंग इथे आलेली आहे. आणि 1.5 इंच जे आहे आपलं शिलाई मार्जिन सुद्धा इथे येऊन जातं. तर तुम्ही बघू शकता इथं बरोबर 1.5 इंचावरती आपला पॉईंट इथे आलेला आहे. तर आपली जी आहे व्यवस्थित अशी जी स्लीव्ज आहे ती ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण काय करणार, याला कट करून घेणार. सर्वात अगोदर हे सुद्धा पॉईंट इथे आपण व्यवस्थित असे राऊंड शेपमध्ये जुळवून घेणार. बघू शकता ही जी आहे आपली स्लीव्ज इथे रेडी झालेली आहे. तर इथे जे आहे थोडासा शेप इथे मी कर्व शेपमध्ये इथे देऊन देणार. तर ही जी आहे आपली जी स्लीव्ज आहे ती आहे, तर 8.5 इंचाची ही स्लीव्ज आहे, जी की याची हाईट घेऊन आपण 9.5 इंचावरती एक पॉईंट इथे दिला होता. आता आपली पूर्ण जे ड्राफ्टिंग आहे ती सगळी म्हणजे अस्तर कट झालेला आहे. तर आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून याची कटिंग करून घ्यायची आहे.